काय ग वेदा, अभ्यास करतेस? वेकेशन मध्ये पण अभ्यास करायचा. मी स्लॅम बुक भरते. स्लॅम बुक म्हणजे? यामध्ये माझे क्लोज फ्रेंड आहेत ना, त्यांचे सगळ्यांची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे की बर्थडे, हॉबी, त्यांना काय आवडतं, फेवरेट कलर, असं सगळं असतं. म्हणजे ते नंतर आपल्या आठवणीत राहतं. म्हणजे मेमरी बुकच ना? हो. आणि यामुळे ना सगळ्यांचे बर्थडे पण लक्षात राहतात. पण बर्थडे लक्षात ठेवून काय करायचं? सेलिब्रेशन. सगळ्यांना आपला बर्थडे सेलिब्रेट करायला आवडतो ना. बरोबर आहे तुझा. मग झालं का लिहून तुझं? नाही, मी आता अनन्याकडून तुमची इन्फॉर्मेशन घेतली आहे. आता फक्त तुझी आणि बाबाची राहिली आहे. अच्छा, मला वाटलं आम्हाला विसरलीस तू. असं कसं विसरणार मी? वेदा, तुला तुझ्या खऱ्या आईचा वाढदिवस कधी आहे माहितीये? खरी आई म्हणजे? अगं, अंबिका आई. पण आता तर माझी आई तूच आहेस ना. भूल मीरा, आपल्याला हे करावंच लागेल. वेदा बाळा, जी आपल्याला जन्म देते त्या आईला आपण कधीच विसरायचं नसतं. कधीच नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अगं. पण इतकंच प्रेम तुझ्यावर अंबिका आई सुद्धा करायची ना? हो, माझी अंबिका आई पण माझ्यावर खूप प्रेम करायची. मग मला सांग, आपण तिच्यासाठी काय करू शकतो? आपण तिच्यासाठी काय करू शकतो? हा, आपण तुझ्याबद्दल स्लॅम बुक मध्ये लिहू शकतो. चालेल. आणि आपण तिचा वाढदिवस सुद्धा सेलिब्रेट करायचा का? म्हणजे ती जिथे कुठे असेल तर तिचा वाढदिवस साजरा केला तर तिलाही छान वाटेल ना? हो ना? हो, मस्त आयडिया आहे. आपण तिचा बर्थडे पण सेलिब्रेट करूया. नक्की. लिही स्लॅम बुक मध्ये लिही. मीरा, फार विचार करू नकोस. आपण जे करतोय ते अगदी बरोबर करतोय. अथर्वच्या मनात त्यांच्या जन्मदात्रीबद्दल जागा निर्माण करण्यासाठी हा एकच उपाय आहे. अथर्व, तुझ्या बाबांना जाऊन इतके दिवस झाले, पण ते आपल्यात नाही आहेत असं वाटतच नाही. सतत मला असं वाटत राहतं की ते माझ्या आसपास आहेत, इथेच आहेत, या घरात. आई, तुला असं तर म्हणायचं नाही ना की? नाही नाही नाही, आत्मा वगैरे असं काही नाही. कारण मला खात्री आहे की त्यांचा आत्मा कधीच मुक्त झाला असेल. बाबा, बाबा. ए प्रिन्सेस, ये बस बस बस. बाबा, आता माझ्याकडे वेळ नाही. मला खूप कामं पडली आहेत. खूप कामं? तुला कसली कामं हवी आहेत? तुला कसली कामं हवी आहेत? हा? बाबा, मला आईच्या बर्थडेची प्लॅनिंग करायची. उद्या आपण शॉपिंगला जाऊया? का आईच्या बर्थडेला वेळ खूप अजून. नाही नाही नाही, मीराईच्या नाही, अंबिकाईच्या. तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. हिला अंबिकाचा का पुळका आलाय? नाही, काहीतरी गडबड आहे. अगं, अंबिका आईचा बर्थडे सेलिब्रेट करायची आयडिया कशी आली तुला अचानक? बाबा, तिथे तुझा इच्छा होत असेल ना आपला बर्थडे सेलिब्रेट करायची. सगळ्यांना आपला बर्थडे खूप आवडतो आणि शेवटी तिने मला जन्म दिलाय. मग तिला विसरून कसं चालेल? करेक्ट बोलतेस तू म्हणशील तसं. करूयात आपण शॉपिंग. हे वेदाच्या डोक्यात स्वतःहून आलेलं नाहीये, कोणीतरी मुद्दाम तिच्या मनात हे भरवतंय. आत्या, मला हिच्याशी अजिबात बोलायचं नाहीये.
हिला सांगा की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तू माझ्या रूम मध्ये आलीयस, तू जा. हा, मला पण तुझ्याशी बोलण्यात काही हाऊस नाहीये. हे बघ माया, एक मिनिट थांबा, जरा शांत व्हा. मी तुला समजावलं होतं ना माया, तरी असं वागतेस. अरे पण ती बघा ना कशी बोलते. चुपच एकदम. थांब जरा. हो पण थांब. मीरा, हे बघ, एकदा ऐकून घे. मला माहितीये तुम्हा दोघींमध्ये विस्तवही जात नाही, एकमेकींची काहीही देणं घेणं नाहीये. पण एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तरी तू बोलणार नाहीस. जीवन मरणाचा प्रश्न. हो, कोणाच्या? मायाच्या. हे बघ, मंजिरीने मायाला आपल्या पाळतीवर ठेवलंय. तिला जर कळलं की माया आपल्याला मदत करते तर तिचा जीव घेईल ती. हे बघ मीरा, मला माहित आहे आपल्याला एकमेकींच्या खूप गोष्टी आहेत ज्या पटत नाहीत, पण आता आपण एकत्र येऊन खूप मोठं काम करू शकतो. कारण आपलं प्रेम एक होतं. माया, होतं पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट ही आहे की आता आपला शत्रू सुद्धा एक आहे. विचार कर, मी जे बोलते त्यावर विचार कर. ऍटलिस्ट आता तरी एकत्र येऊन आपण आपल्या शत्रूशी लढूया. हो मीरा, आपण एकत्र लढूया. सावकाश वेदा, आणि त्या लाईनवरच काप. हो. अरे वा, छान चाललंय. काय काय बनवताय? आम्हालाच माहित नाही आम्ही काय बनवतो. आता जे बनेल ते मास्टरपीस म्हणायचं. हो ना वेदा? हो. बरं अनन्या त्या, मला अंबिकाईबद्दल काहीतरी सांग ना. अंबिकाईबद्दल? हो, मी तुला सांगितलं होतं ना आपल्याला तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, म्हणजे आपल्याला अजून प्लॅनिंग करता येईल. वेदा, अंबिका वहिनी ना माझी बेस्ट फ्रेंड होती. ती ना सगळ्या गोष्टीत मला सांभाळून घ्यायची. तुला माहितीये का, मला ना तिने रांगोळी काढायला शिकवली, ओहे बनवायला शिकवले, आणि साडी कशी कॅरी करायची हे मला अंबिका वहिनीने शिकवलं.